हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम. सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः. सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमत्शंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज, परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणार विंदांना सद्भावे नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दाता यांनी आपलं पठण कधी चुकू दिलं नाही, त्यांनाही साष्टांग नमस्कार करतो. आपण सगळं श्रोते मंडळी एवढ्या भव्य संख्येने आपण दर्शनशास्त्र ऐकण्यासाठी पण तत्पर आहात, म्हणून आपणासाठी सुद्धा वंदन करतो. आणि आजचा विषय आपण सगळे मिळून प्रारंभ करण्यापूर्वी आपण शांती पाठाला आपल्यातलं कोणीतरी प्रारंभ करावा अशी विनंती करतो. मी म्हणतो आज. म्हणून दादा कोण म्हणतंय शांती पाठ? मी म्हणतो आज. आणि सद्वचन ऐकावे. उषाताई भानेगावकर आहेत का? सुरेंद्र देव. शांतीपाठ कोण म्हणताय? सुरेंद्र देव म्हणताय. सुरेंद्र दादा म्हणतात. म्हणा. सुरेंद्र दादा म्हणताय. सुरेंद्र दादा. आणि सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुतीपर, लागी आयुष हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, अमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. नमस्कार करतो दादा.
हरिओम. ऐकू येतंय? सगळ्यांना ऐकायला येत आहे? हो हो येत आहे. हो, येतोय. धन्यवाद. आज आपण दर्शनातलं प्रमुख दर्शन सहा दर्शन शास्त्र आहेत, त्यातलं प्रमुख दर्शन शास्त्र उत्तर मीमांसा या ठिकाणी आपण बघतो आहोत. दर्शनशास्त्रातलं सर्वोत्कृष्ट दर्शनशास्त्र आणि म्हणून आपण याकडे बघतो आहे. याला वेदांत दर्शन असं म्हणतात. आणि म्हणून आपण वेदांत दर्शनाचा आज अभ्यास करणार आहोत. या दर्शनशास्त्राने सगळ्या दर्शनशास्त्रांचे विचार खोडून काढले असं म्हणण्यापेक्षा इतर 5 दर्शनशास्त्रांनी किंवा मग जैन आणि बौद्ध धरले तर यांनी एकमेकांची सगळी मतं खोडून काढल्यामुळे वेदांत दर्शनाला कुणाला खोडण्याची गरज पडलेली नाही. असं असताना सुद्धा अन्य दर्शनशास्त्रामध्ये सगळ्यात बलवान दर्शनशास्त्र, वैचारिक दृष्ट्या बलवान शब्द, वैचारिक दृष्ट्या सगळ्यात बलवान दर्शनशास्त्र जर कोणतं असेल उत्तर मीमांसे व्यतिरिक्त ते आहे सांख्य. आणि सांख्य दर्शनाचा विमोड करून टाकला शंकराचार्यांनी. म्हणून सगळ्यात मोठा मल्ल आखाड्यातला सांख्य मानले जातो. आणि सांख्यांना एकदा आम्ही नामोहरम केलं की इतर दर्शनशास्त्राचा विचार करण्याची गरज नाही, कारण बाकी सर्व दर्शनशास्त्राला सांख्याने फित करून ठेवलेला आहे. म्हणून सांख्यकारांना, कपिल मुनींना या ठिकाणी नामोहरम केल्यानंतर वेदांत दर्शन शास्त्राला दुसऱ्या कोणाशीही वाद घालण्याची गरज पडलेली नाही. हे वेदांना प्रमाण मानताय, पण निरीश्वरवादी आहे. सांख्य दर्शनाबद्दल बोलतोय, त्या सांख्य दर्शनाला वेदांत दर्शनाने म्हणजे उत्तर मीमांसेने काय केलंय? पराभूत केलाय. आता आपण सर्वश्रेष्ठ असणाऱ्या अद्वैताचा सबळ पुरस्कार करणाऱ्या वेदांत दर्शनाबद्दल बोलूया. त्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. डॉक्टर सौ वसुधा देव अकोला यांनी 2 चार्ट तयार केले आहेत. एक वेदांत दर्शन उत्तर मीमांसा आणि त्याच्या आधी पण यांनी एक चार्ट तयार केलाय. उत्तर मीमांसा दर्शन आणि एक वेदांत दर्शन. दोनही चार्ट उत्कृष्ट आहेत. त्यात काही साम्य आहे आणि काही गोष्टी ऍड आहेत. त्याच्यामुळे आपण ह्या दोनही पण चार्टचा आज अभ्यास करूया आणि वेदांत दर्शन सविस्तरपणे समजावून सांगूया. आता उत्तर मीमांसा दर्शन याचं नाव आहे. यालाच वेदांत दर्शन असं सुद्धा म्हणतात. याला सूत्र सुद्धा म्हणतात, कारण हे ब्रह्मसूत्राच्या पद्धतीने मांडलेलं आहे. आणि
याचे जे प्रवर्तक आहेत, म्हणजे ज्यांनी हे निर्माण केलं आहे, ते आहे भगवान बादरायण. यांना वेदव्यास असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून भगवान श्री वेदव्यासाने ब्रह्मसूत्र म्हणजेच वेदांत दर्शन म्हणून दुसऱ्याचा खोडाखोडी करत बसलेले नाही, आपले सूत्र मांडले. कारण सगळ्या दर्शन शास्त्रांनी एकमेकांना खोडून टाकलं होतं. म्हणून वेदांत दर्शनांना आपले 555 सूत्र मांडले, काम झालं. या सर्व सूत्रांचा आधार उपनिषद आहे. ब्रह्मसूत्र हे उपनिषद तत्वाच्या आधाराने लिहिलेलं आहे. म्हणून आता आपण याचा सविस्तर हे करूया, गोषवारा घेऊया. उत्तर मीमांसा दर्शनाचे मुख्य तत्व कोणते आहेत? उत्तर मीमांसा किंवा वेदांत हे वेदात ज्ञानकांडाच्या तात्विक मीमांसा करणारे दर्शन आहे. या दर्शनाचा मुख्य उद्देश ब्रह्म हे परमसत्य, त्याचे ज्ञान आहे आणि ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती आहे. ज्ञानात एवतु केवलम. थोडं वर करूया. थोडं जास्त वर झालं. हा, उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता ही या दर्शनाचे मुख्य प्रमाण आहेत. म्हणजे वेदांत दर्शन म्हणजे उपनिषद, म्हणजेच ब्रह्मसूत्र, म्हणजेच भगवद्गीता. सूत्र रूपाने ब्रह्मसूत्र, ऋचा रूपांनी उपनिषद आणि श्लोक रूपांनी भगवद्गीता. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरहा, हा याचा मूळ सिद्धांत आहे. अविद्या किंवा अज्ञानामुळे जीवाला बंधन येतं आणि ब्रह्मज्ञानाने. थोडं वर करूया. हा, ब्रह्मज्ञानाने अविद्येचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते. श्रवण म्हणजे ऐकणे, मनन म्हणजे विचार, जे ऐकतो त्यावर चिंतन, हा मनन शब्दाचा अर्थ आहे. श्रवण म्हणजे ऐकणे, मनन म्हणजे विचार आणि निधिध्यासन म्हणजे त्याचा अंमल करणे, त्या अनुषंगिक वागणे, त्या अनुषंगिक जगणे. ही ज्ञानप्राप्तीची साधने उत्तर मीमांसा मानते. हे दर्शन मोक्ष प्रधान आहे आणि ज्ञान मार्गाला सर्वोच्च मानणार आहे. या उपनिषदाची 555 सूत्रे आहेत. या उत्तर मीमांसेमध्ये ब्रह्मसूत्र आहे, त्याची 555 सूत्रे आहे. उपनिषद, भगवद्गीता यांना त्यांनी प्रमाण मानलं आहे. म्हणून बघा, या ऋषींजवळ म्हणजे वेदव्यासांजवळ उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता असे 3 ग्रंथ ठेवले आहेत. आणि किती सुंदर त्यांनी प्रेझेंटेशन केलं आहे बघा. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता चित्रामध्ये बघाल तर तुमच्या लक्षात येईल. आता या उत्तर मीमांसेचं पुढचं सांगणं काय आहे थोडं बघूया. परमात्मा, जीवात्मा, ईश्वर, जगत आणि सिद्धांत. आता आपण परमात्म्याविषयी बघूया. परमात्म्याला उत्तर मीमांसा निर्गुण, निराकार, सत्य स्वरूपी ब्रह्म मानतं. परमात्म्याला निर्गुण मानतात, परमात्म्याला निराकार मानतात, परमात्म्याला सत्य स्वरूप ब्रह्म आहे असं मानतात. तेच तो सत्य, ज्ञान आणि अनंत आणि आनंद स्वरूप आहे
असंही उत्तर मीमांसा मानते. पुढे वर करूया थोडं. खाली करावं लागेल, खूप वर गेलं. हा, उपनिषद हे प्रमाण मानतं. माझ्याकडे काय आहे, डॉक्टर लुले इज प्रेझेंटिंग असं येतं, त्यामुळे ती काळी पट्टी आल्यावर पुढचं मला वाचता येत नाही. उपनिषदांना ते प्रमाण मानतं. थोडं वर करूया. हा, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हा सिद्धांत आहे. पुढे अजून वर. तोच एकमेव परम सत्य आहे, दुसरं काहीही नाही. अशा पद्धतीने परमात्म्याबद्दल उत्तर मीमांसेचं काय झालंय, स्पष्टीकरण झालं आहे. आता आपण जीवात्म्याबद्दल बघूया. हा, जीवात्मा हा चैतन्य स्वरूप आहे. तोच ब्रह्माचा अंश नसून, जीवात्मा ब्रह्माचा अंश नसून जीवात्माच ब्रह्म आहे. वर, तो ब्रह्माचा अंश नसून तो ब्रह्मच आहे. अविद्येमुळे तो स्वतःला देह, मन, बुद्धी इत्यादींनी बरोबर करायचा भिन्न समजतो. ब्रह्मज्ञानाने जीवाला आपले ब्रह्मस्वरूप कळते. ब्रह्मज्ञानाने जीवाला आपले स्वरूप कळतं. म्हणून जीव हा ब्रह्माचा अंश नाही, जीव स्वतः ब्रह्मरूपच आहे. अविद्येमुळे तो स्वतःला देह, मन, बुद्धी इत्यादीशी भिन्न समजतो आणि ब्रह्मज्ञानाने त्याला त्याचं स्वरूप कळतं. आता आपण ईश्वराबद्दल बघूया. ईश्वर हा सगुण ब्रह्म आहे. हे छान ऍडजस्ट झालंय. आता ईश्वर हा सगुण ब्रह्म आहे. माया म्हणजे शक्ती म्हणूया आपण, तिच्या साह्याने तो जगाची निर्मिती करतो, स्थिती सांभाळतो आणि लय सुद्धा करतो. जगदोत्पत्ती, जगदाची स्थिती आणि जगदाचा नाश हा मायेच्या साह्याने करतो. भक्तांच्या उपासनेसाठी तो सगुण साकार रूपात स्वीकारल्या जातो. ज्ञान दृष्ट्या ईश्वर आणि जीव यांच्यात भेद नाही, म्हणजे ऐक्य आहे. जीवाला अविद्या विशिष्ट साभास चेतन असं म्हणतात आणि ईश्वराला माया विशिष्ट साभास चेतन असं म्हणतात. आता पुढे जगताबद्दल सांगतात आहे. जगत हे मिथ्या आहे. व्यावहारिक दृष्ट्या व्यावहारिक लोक त्या जगताला जरी सत्य मानत असले तरी वस्तुतः जगत मिथ्या आहे. ते न पूर्णतः सत्य आणि न पूर्णतः असत्य. सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या म्हणतात ना, या मिथ्यत मायेनी जगताला निर्माण केल्यामुळे जग सुद्धा पूर्ण सत्य पण नाही आणि पूर्ण असत्य पण नाही. म्हणून ते मिथ्या आहे. ते ब्रह्मावर अवलंबून आहे. ज्याप्रमाणे दोरावर सापाचा भास होतो त्याप्रमाणे ब्रह्मावर जगताचा भास होतो. जगत आहे असं म्हणायचं नाही, जगताचा भास होतो असं म्हणायचं. ज्योती, एक मिनिट. हे मोठं करायचं आहे ना, हे मोठं करायचं आहे. कोणाचा तरी आवाज सारखा येतोय मध्ये. ब्रह्म हेच एकमेव आहे. जीव, जगत, ईश्वर हे ब्रह्माचे विविध भास आहेत. जीव, जगत आणि ईश्वर हे ब्रह्माचेच विविध भास आहेत. म्हणजे जीव सुद्धा भास आहे, जगत सुद्धा भास आहे आणि ईश्वर सुद्धा भास आहे. अविद्या हे बंधनाचं कारण आहे. ब्रह्मज्ञानाने अविद्येचा नाश होतो. म्हणून ब्रह्मज्ञानाला
मिथ्या म्हणतात. म्हणून ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. ब्रह्म मोक्ष म्हणजे ब्रह्माची एकरूप होणे. ब्रह्मैकत्व म्हणजे मोक्ष. आधीच्या दर्शनांनी मोक्ष शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलाय. इथे जीवाचा ब्रह्माशी ऐक्य यालाच मोक्ष असं म्हणतात. पुढे चलूया. उत्तर मीमांसा दर्शनाचे मुख्य सिद्धांत. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ब्रह्मच एकमेव सत्य आहे, जग मिथ्या आहे, जीव ब्रह्मरूप आहे. हा पहिला सिद्धांत. दुसरा, अविद्या कारणम बंधस्य विद्या कारणम मोक्षस्य. अविद्या ही बंधाला कारण आहे आणि विद्या म्हणजे ब्रह्मज्ञान हे मोक्षाचं कारण आहे, साधन आहे. श्रवण मनन निधिध्यासन. श्रवण मनन निधिध्यासन ही कारण आहे आणि अनुभव हे प्रमाण आहे. थोडं वर करूया. अनुभव हे प्रमाण आहे. ब्रह्म हे तर्काचे नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूतीने जाणता येतं. ब्रह्म तर्काने जाणायचं नाहीये, म्हणून तर्क हा प्रतिष्ठात असं शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रामध्ये बादरायण वेदव्यासांनी ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलंय तर्क हा प्रतिष्ठात. म्हणून तर्काने ब्रह्माची अनुभूती येत नाही, तर्काने ब्रह्म जाणता येत नाही. पण वेदांतो नाम उपनिषद प्रमाण. उपनिषद मात्र या दर्शनाचे सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च प्रमाण मानल्या जात आहे. थोडं वर करू. मोक्ष हा एकमेव पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम यापेक्षा मोक्ष हा सर्वोच्च पुरुषार्थ आहे. ज्ञानप्रधान दर्शन याला म्हणतात. या दर्शनात कर्मकांडापेक्षा ज्ञानाला प्राधान्य आहे. म्हणजे कर्मकांड टाळलेलं नाही, पण मोक्षासाठी म्हटलं ज्ञान हे एकच प्रमाण आहे. आता बंध आणि मोक्ष याबद्दल या ठिकाणी सांगितलं आहे की अविद्या अज्ञान याच्यामुळे स्वरूपाचं विस्मरण होतं आणि बंध निर्माण होतो. देहाभिमान राग द्वेष कर्म ही बंधाची कारणे आहेत. संसार जन्म मरणाचं चक्र आहे. अविद्येमुळे ते चालू राहतं. ब्रह्मज्ञान म्हणजे विद्या अविद्येचा नाश करून मुक्ती देतं. अविद्येचा नाश ब्रह्माशी एकरूपत्व झाल्यानंतरच होतो, तोवर होत नाही. मोक्ष ही ब्रह्माशी एकरूपता आहे. अहम ब्रह्मास्मी हा अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. आता अहम ब्रह्मास्मी हा अनुभव आल्यानंतर सगळ्यांना अहम ब्रह्मास्मी असं नाही सांगत. म्हणून मग सगळ्यांना सांगण्यासाठी वाक्य वापरावं लागतं. सर्वम खलु इदम ब्रह्म. म्हणून महावाक्यामध्ये सर्वम खलु इदम ब्रह्म हा अहम ब्रह्मास्मीचं स्पष्टीकरण आहे. महावाक्य अहम ब्रह्मास्मी हेच आहे, परंतु इतरांना समजावून सांगताना सर्वम खलु इदम ब्रह्म सांगावं लागतं. इतरांना समजावून सांगताना उपदेश करायचा असेल तर अयम तत्वमसी असं म्हणावं लागतं. या व्यतिरिक्त हाच आत्मा मी आहे असं अयम आत्मा ब्रह्म असं म्हणावं लागतं. आणि अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अयमात्मा ब्रह्म तत्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी याचं स्पष्टीकरण ज्या वेळेला द्यायचं असतं तेव्हा सर्वम खलु इदम ब्रह्म असं द्यावं लागतं. आणि ते करत असताना मग ते ब्रह्माचा अनुभव कसा आहे बा, तर मग प्रज्ञानम ब्रह्म असं म्हणावं लागतं. म्हणून या ठिकाणी सर्वम खलु इदम ब्रह्म या संपूर्ण ब्रह्माचा मला अनुभव आलेला आहे म्हणून हे सांगण्यासाठी ब्रह्म ज्ञानरूप आहे. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म हा शब्द सर्वम खलु इदम ब्रह्म हे स्पष्ट करण्यासाठी वापरावा लागतो.
प्रज्ञानम ब्रह्म. या वेदांत दर्शनाबद्दल आणखीन काही गोष्टी आहेत त्या आपण बघूया. आदि शंकराचार्य यांनी या वेदांत दर्शनाला पुढे नेलेलं आहे आणि याची मजबूत स्थापना केली. वेदांत हेच वेदांचे अंतिम तत्वज्ञान आहे असं शंकराचार्यांचं मत. आतापर्यंत बादरायण व्यासांचं म्हणणं आपण सांगितलं. आता शंकराचार्य याबद्दल काय म्हणतात म्हणून डॉक्टर वसुधा देवांनी 2 चार्ट तयार केले. उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र याला ते प्रस्थानत्रयी मानतात. याच प्रमुख आहे. या दर्शनाचा मुख्य उद्देश ब्रह्म आणि या ब्रह्माचं ज्ञान आणि त्या ज्ञानाने मोक्ष मिळतो. म्हणून ब्रह्माला परमसत्य म्हटलंय, सर्वश्रेष्ठ सत्य म्हटलं आहे. ब्रह्म हे एकमेव सत्य असून जग मिथ्या आहे, अव्यावहारिक आहे. जीव आणि ब्रह्म यांचं स्वरूप एकच आहे असं त्यांचं सांगणं आहे. हे सगळं 555 ब्रह्मसूत्रात स्पष्ट आहे. त्यामध्ये अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी सारख्या महावाक्यांनी याचं स्पष्टीकरण झालेलं आहे. म्हणून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. थोडा चार्ट खाली करायचा आहे, वरचं वाचणं राहिलंय. अजून एक मिनिट झालं, थोडं वर. अविद्येमुळे, अज्ञानामुळे जीवाला बंधन येत. ज्ञानाने अविद्येचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते. श्रवण, मनन आणि निधिध्यासन आणि ज्ञान ही मुक्तीचे साधने आहेत. आता श्रवण, मनन, निधिध्यासन त्याच्यानंतर ज्ञान म्हणजे काय हो? त्याचा अर्थ तत्वम पदार्थ शोधन. हा ज्ञानाचा मुख्य भाग. बहुतेक ठिकाणी हा सांगितलंच जात नाही. डॉक्टर काकांच्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये याच्यावर बराच भर दिलेला आहे. म्हणून श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन म्हणजे ज्ञान ही मुक्तीची साधने आहे. आता वर घेऊया. छान. आता परमात्मा निर्गुण, निराकार, निरवयव, सर्व शक्तिमान आहे. शंकराचार्य काय सांगतात हे सांगणं चालू आहे बरं का. तो सत्य, ज्ञान, अनंत आणि आनंद स्वरूप आहे. अर्थात बादरायणांपेक्षा वेगळं नाही सांगितलं त्यांनी, फक्त त्यांची भाषा आहे. तो सर्वांचा कारण असून कर्मरहित आणि असंग आहे. मागच्या वेळेला वेदव्यासांनी शब्द वेगळे वापरले होते. तिथे सगळ्यांचा कारण असून कर्मरहित आहे आणि असंग आहे. त्याला दुसरे काहीही नाही, तोच सत्य आहे. आता जीवात्म्याबद्दल बघूया. जीवात्मा हा ब्रह्माचा, असंच असू द्या, एकदम व्यवस्थित आहे. ब्रह्माचा अंश नाही तर ब्रह्मस्वरूपच आहे. अविद्येमुळे स्वतःला देह, मन, बुद्धी समजून बंधनात आहे. ज्ञानाने मी ब्रह्म आहे याची अनुभूती येते. जीवाचे खरं स्वरूप सत्य, ज्ञान आणि आनंद आहे. ईश्वराबद्दल सांगतात आहे. ईश्वर हा सगुण ब्रह्म आहे. माया, अविद्या या साह्याने जगाची निर्मिती करते, स्थिती करते आणि लय करते. ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, करुणामय आहे आणि न्यायकारी आहे. भक्ती आणि उपासना ही ईश्वर प्राप्तीची साधने आहे. जगताबद्दल जगाला मिथ्या म्हटलाय, माईक म्हटलाय. ते जर ते न सत आहे न असत आहे, ते अनिर्वचनीय आहे. माया किंवा अविद्येमुळे ते व्यवहारात खरे भासते. हा भासते शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. आम्हाला ते खरे वाटते नाही, भासते. ज्ञानाने अविद्या नष्ट झाली की जगाचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. खेळणं असतं ना घरात, त्या खेळण्याचं अस्तित्व लहान मुलाकरता असतं.
मोठ्या माणसाकरता त्याचं काही अस्तित्व नसतं, तसं ज्ञान्याकरता जगाचं अस्तित्व असून नसल्यासारखं असतं, म्हणजे नसतं. जग दिसत असलं तरी त्याला ते खरं वाटत नाही. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरः हा सिद्धांत आहे. ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, हा दुसरा भाग आहे. मोक्ष म्हणजे जन्म मरणाच्या बंधनातून मुक्तता, म्हणजे पुन्हा जन्म आणि मरण नाही. आणि वेदांताचा अंतिम निष्कर्ष एकमेव अद्वैत, एकमेव सत्य आहे. अद्वैत ही परम सत्य है, हा सिद्धांत आहे. आता या दर्शनाचे मुख्य सिद्धांत या ठिकाणी काढलेले आहेत. थोडं खाली घ्यावं लागेल, खाली खाली. हा बस बस. ब्रह्म एकमेव अद्वितीय सच्चिदानंद स्वरूप आहे. ब्रह्माबद्दल काय म्हणतात वेदांत दर्शन? ब्रह्म एकमेव आहे, अद्वितीय आहे, सत्य आहे, सच्चिद आनंद स्वरूप आहे. जीव कसा आहे? जीव ब्रह्मस्वरूपच आहे, अज्ञानाने तो बंधनात आहे. जगत कसं आहे? जगत मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे आणि मायेनी आच्छादित झालेलं आहे. आता थोडक्यात हे मुद्दे आहेत सगळे. थोडं वर करूया. ईश्वर सगुण ब्रह्म, सगुण ब्रह्म माये, बरोबर आहे, झालं होतं बरोबर. हा बर. ईश्वर सगुण ब्रह्म मायेच्या साह्याने सृष्टी करता आहे. अविद्या ही बंधनाचं कारण आहे. ज्ञान बंधनाचे निवारण करणारे साधन आहे. आणि मोक्ष ब्रह्मस्वरूपाची अनुभूती म्हणजे कैवल्य मुक्ती देणार आहे. साधन चतुष्टय, विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व. आणि खालचा कॉलम 2 वाचायचे आहेत. वर करा थोडं, चार्ट थोडासा वरती जाऊ द्या. हा, प्रस्थानत्रयी, उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, महावाक्य, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी आणि अयमात्मा ब्रह्म. आता साधन आणि चतुष्टय काय आहे त्याच्याबद्दल लिहितात. श्रवण, शास्त्राचं आणि गुरूंचं तत्वज्ञान ऐकणे याला श्रवण असं म्हणतात. वेदांत विचाराचं तात्पर्य कुठून ऐकायचं? शास्त्र आणि श्री गुरूंच्या मुखातूनच ऐकायचं. मनन, ऐकलेल्या तत्वज्ञानावर विचार करून शंका निवृत्ती करते. ऐकलेल्या तत्वज्ञानावर विचार करून शंका निवृत्ती करणे याला मनन असं म्हणतात. निधिध्यासन, तत्वज्ञानाचं गहन चिंतन करून स्वरूपात दृढ होणे. मगाचा तो ध्यान शब्द आपण या अर्थाने घेतला होता आणि स्पष्ट पण केला होता मी, की हा स्वरूपाचा अनुभव घेणे म्हणून. आणि निधिध्यासन, समाधी, ज्ञान निष्ठा, ब्रह्मस्वरूपात स्थित राहून मुक्त होणे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः, ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानादेव मोक्षः. अशा पद्धतीने काही आहे का खाली अजून? बघूया. हा बस. या पद्धतीने वेदांत दर्शनाचा आपण अभ्यास केलेला आहे. या वेदांत दर्शनाबद्दल थोडस आणखीन काही स्पष्टीकरण तुमच्या समोर मांडतो. तत्पूर्वी पूर्ण करत नाही विषय. तो असा आहे, ब्रह्मसूत्र दर्शनात उपनिषद तत्वज्ञानाच्या आधाराने अद्वैताची स्थापना केलेली आहे. या दर्शनाचे 4 अध्याय आहेत ब्रह्मसूत्राचे, आणि त्याचे 4 पाद आहेत. प्रत्येक अध्यायाला 4 पाद आहेत. 555 सूत्र आहेत. या ब्रह्मसूत्राला वेदांत सूत्र असं सुद्धा म्हटल्या गेलेलं
आहे आणि म्हणून एकूण सूत्र संख्या 555 आहे. आता याचं स्वरूप कसं आहे, या वेदांत दर्शनाचं स्वरूप कसं आहे, आता मी सांगतोय. आता चार्टशी संबंध नाही. पूर्व पक्ष उत्तर पक्ष म्हणजेच खंडन आणि मंडन अशा प्रकारे वेदांत दर्शनाची रचना आहे. अद्वैत वेदांतावरील सर्व आक्षेप बिनतोड निराकरण यात करून स्वमताचे खंडन केले आहे. अन्य सर्व मतातील दोषांचं सकारण चिकित्सा करून परमताचे खंडन केले आहे. आता काही जणांना असं वाटेल की अद्वैत वेदांतातील सर्व आक्षेपाचे बिनतोड निराकरण केलं इथपर्यंत बरोबर आहे, आणि मग स्वमताचं खंडन कसं काय केलं, असा प्रश्न तुमच्या समोर येईल की एवढे सगळे मत खोडले आणि आपलं मत मांडलं, मग आपलीच मताचं खंडन कसं केलं. तर अद्वैत आहे हे म्हणणं सुद्धा द्वैत आहे. अद्वैत आहे असं म्हणणं सुद्धा द्वैतात मोडतं. म्हणून अद्वैत आहे हे म्हणण्याचं सुद्धा खंडन केलेलं आहे. कळलं का सगळ्यांना बारकावा? वेदाला प्रमाण मानणार आहे, आहेच ते वेदांत दर्शनच आहे. वेदालाच प्रमाण मानणार आहे, ईश्वराला मानतात आहे, आणि 6 प्रमाण मानतात आहे. कोणते 6 प्रमाण? प्रत्यक्ष अनुमान उपमान, प्रत्यक्ष अनुमान उपमान, अर्थपत्ती, अनुपलब्धी आणि शब्द, असे 6 प्रमाण मानतात आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म याला हेच परमतत्व मानणार आहे. 6 प्रमाण हा भाग याच्यात चार्ट मध्ये ऍड होऊ शकतो. या व्यतिरिक्त ईश्वरवादी आहे. ईश्वराचं स्वरूप कसं आहे, ईश्वराचं स्वरूप आधी आपण पाहिलंय दोन्ही चार्ट मध्ये. आता आपण आपल्या भाषेत बघू. मायोपाधिक चैतन्य आहे. ईश्वर माया विशिष्ट साभास चेतन आहे. स्वतःच्या त्रिगुणात्मक प्रकृतीद्वारा प्राण्याच्या कर्मभोगाची व्यवस्था करण्यासाठी ईश्वराची रचना केलेली आहे, नियोजन केलेलं आहे. जग कसं आहे, मिथ्या आहे. जग मिथ्या आहे, परंतु भ्रमकाली जगत सत्य वाटतं. गाढ निद्रेत जग खरं वाटतं की नाही, आम्हाला स्वप्न पडतं तेव्हा. तसं जागृती हे स्वप्नच आहे ईश्वराचं, म्हणून आम्हाला जग सत्य वाटतं. आणि वस्तुतः ते ब्रह्मस्वरूप आहे. आम्ही त्याला व्यवहारकालीन सत्य मानतो. जगत आभास रूप आहे. या जगाचं अधिष्ठान सच्चिदानंद ब्रह्म आहे. म्हणून जगत भ्रमाचं जे कारण आहे ते अनादी अविद्या आणि माया हे आहे. जसे जग दिसते त्याप्रमाणे त्याच्यातील व्यवहाराची संगती वेदाधारे लावताना या दर्शनात मायेची कल्पना, अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियेद्वारे मांडल्या गेलेली आहे. म्हणून मीमांसा करताना मायावादाचा आश्रय घेतला आहे, किंवा याला अध्यासवाद सुद्धा म्हणतात. मायावाद किंवा अध्यासवादाची मांडणी केली आहे. जीवाला अविद्या विशिष्ट साभास चेतन मानतात. बुद्धीतील कुटस्थाचे प्रतिबिंब अल्पज्ञ अल्पशक्तिमान देहस्वामी अविद्येमुळे त्याचे देह तादात्म्य आणि देह तादात्म्यामुळे स्वतःला दुःखी, मर्त्य, करता, भोगता समजतो. पण शास्त्र आणि गुरु यांच्या प्रबोधनाद्वारे, शास्त्राचं बोध आणि श्री गुरूंचा प्रबोध, तो स्वतःला सच्चिदानंद अमृत विभू स्वरूपाचा समजतो, ओळखतो. सिद्धांत: जीव आणि जगत कधी निर्माण झालेलं नाही. न कष्टी जाय ते जीवो
संभवोस्ते न विद्यते, हा अजातवाद हा याचा मूळ सिद्धांत आहे. म्हणून हा अजातवाद नावाने प्रख्यात आहे. तरीही दिसणाऱ्या जगाची मिथ्या निर्मिती मंदाधिकाऱ्यासाठी स्वीकारलेली आहे. की जगत मिथ्या आहे हे मंद अधिकाऱ्यासाठी वेदांत शास्त्राने स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून जगत आहे पण भासरूप आहे असं समजावून सांगतात. भासमान वस्तू म्हणून वेदांतामध्ये मंद अधिकारी सुद्धा समोर येऊ शकतो. मंद, मध्यम आणि उत्तम तिघांसाठी वेदांत शास्त्र तेवढंच इफेक्टिव्ह आहे आणि तिघांनाही ते मोक्ष देणार. म्हणून भासमान वस्तू तत्वतः उत्पन्न झाली नाही, ती ज्याच्यावर भासली त्या अधिष्ठान रूप सर्व काली असते. सर्व प्रकाराने ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः हा सिद्धांत प्रस्थापित केलेला आहे. या सिद्धांताच्या साक्षात्कारासाठी विहित कर्म, उपासना आणि ज्ञान हा साधन सोपान रचलेला आहे. मात्र सोहम ध्यान हे ब्रह्म साक्षात्काराचे साक्षात साधन आहे. प्रत्यक्ष साधन आहे. काय साधन आहे प्रत्यक्ष? श्रवण मनन निधिध्यासन व्यतिरिक्त सोहम. ज्यांना सोहम कळला नाही त्यांनी तो कळवून घ्यावा. शब्दांनी ऑनलाईन सांगता येणार नाही. वेदांत दर्शन वगळता अन्य दर्शन शास्त्रे खंडित आहे. म्हणून गणपतीचा खंडित दात म्हटला आहे. त्यांचे खंडन झालेले आहे. विशेष म्हणजे हे खंडन त्यांनी परस्पराचेच केले आहे. मात्र त्यांच्या मतातील दोषाचा तर्क, अनुभव आणि श्रुती यांच्या आधाराने वेदांताने शास्त्र शुद्ध चिकित्सा केली आहे. वेदांत दर्शनावरही काही वाद्यांनी आक्षेप घेतले आहेत. त्यांचे संतुलित आणि निर्विवादपणे वेदांताने निराकरण केलेले आहे. वेदैक मत इतके उदार आहे की कोणी घेतलेल्या आक्षेपांचा उपयोग ते अधिक सूक्ष्म विचार आणि सखोल अभ्यासाकरता करतो. पुन्हा सांगतो, वेदांत मत इतकं उदार आहे की कोणीही घेतलेल्या आक्षेपांचा उपयोग अधिक सूक्ष्म विचार आणि सखोल अभ्यासासाठी करतो. म्हणून परमत खंडनाचा उपयोग ते तत्वदर्शनासाठी आणि निर्दोष सिद्धांताच्या संरक्षणासाठी करतात. म्हणून परमताचं वेदांताला स्वागतच आहे. पण त्यांनी त्यांचा तत्वनिर्णय पक्का होतो आणि आपला सिद्धांत निर्दोष आहे याच्या रक्षणासाठी त्यांना परमतानेही ऑब्जेक्शन नाही. अशा पद्धतीने वेदांत दर्शन किंवा उत्तर मीमांसा या 6व्या दर्शनाचा आपण काय केलं आहे आज अभ्यास केलेला आहे. त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. मुख्य दर्शनांना षडदर्शन असं म्हणतात. ती षडदर्शन 6 आहेत आणि त्यांची आता मला वेगळी नावं सांगण्याची जरी गरज नसली तरी चार्वाक, न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसा अशी ती 6 दर्शन आहेत. आणि या सगळ्यांचा विमोड उत्तर मीमांसा या 7व्या दर्शनाने केलेला आहे. या 6 दर्शनानंतर उत्तर मीमांसा हे 7वं दर्शन लिहून बादरायण व्यासांनी आणि भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी सगळ्यांचं खंडन मंडन केलं. त्यानंतर बौद्ध आणि जैनांचे काही तत्वज्ञान समोर आले. म्हणून 8 आणि 9 अशा पद्धतीने ही दर्शनं सगळी आपल्या समोर मांडल्या गेलेली आहेत. गेल्या आठवड्यापासून 2 आठवडे झाले आपण दर्शनांचा अभ्यास करतो. हा अभ्यास क्लिष्ट वाटण्याची शक्यता खूप आहे, पण तरीही हा एका वेळी आपल्या लक्षात राहावा म्हणून आपल्या समोर डॉक्टर सौ वसुधा देव यांनी जे चार्ट तयार केले आणि एवढी मोठी मेहनत घेतली आणि ती मेहनत आपल्यासाठी घेतली आहे. त्यांनी त्यांचे उपकार आहेत आपल्यासाठी. आणि तरी सुद्धा
एका दृष्टिक्षेपात षड्दर्शन, 1 तासामध्ये षड्दर्शनाचं सार. डॉक्टर प्राचार्य डॉक्टर सौ वसुधा देव या उद्या 1 तासात षड्दर्शन आपल्या समोर मांडणार आहे. उद्या सकाळी 7 ते 8 या वेळामध्ये डॉक्टर सौ वसुधा देव आपल्यासाठी षड्दर्शनाचा संपूर्ण ग्रॉस आयडिया 1 तासामध्ये मांडणार आहे. जे आपण 2 आठवडे घेतल्यात त्यांच्यासाठी त्यांनी किती अभ्यास केलेला असेल याचा विचार करा. आणि एवढं करून आपल्यासाठी त्या एवढी मेहनत घेतात आहेत. त्यांना कुठलाही त्रास झाला तरी त्या तक्रार न करता आपल्यासाठी मेहनत घेतात. त्यामुळे उद्या भगवद्गीता न घेता आपण षड्दर्शनाचा ग्रॉस आयडिया 1 तासामध्ये षड्दर्शन सगळी दर्शनं उद्या 1 तासात बघूया. आणि डॉक्टर सौ वसुधा देव या प्राचार्या होत्या. शिकवण्याची कला त्यांच्या हातोटी आहे. ते कौशल्य त्यांच्या जवळ असल्यामुळे त्या कौशल्यातून उद्या त्यांच्या मुखातून आपण 1 तासात सगळी दर्शनं म्हणजे षड्दर्शनं 6 बौद्ध आणि जैन नव्हे, ही 6 दर्शनं आपण त्यांच्या मुखातून उद्या 7 वाजता ऐकूया. उद्या आपण सगळीजण तत्परतेने हजर राहाल अशी मला आशा आहे. 1 तासात 6 दर्शनं सांगणं कमाल आहे. फार मेहनत करावी लागते आहे. त्याचं सारा त्याचा चार्ट करण्याच्या मागे त्या लागलेल्या आहेत. कशा पद्धतीने त्या प्रेझेंट करतील हे मी सांगू शकत नाही, पण आपल्या सगळ्यांना ते सहज समजेल आणि उत्तम आकलन होईल एवढा विश्वास मात्र त्यांच्या सांगण्यावर आहे. म्हणूनच मी त्यांना म्हटलं की आपण सार घ्यावं. त्या हो म्हणाल्या आणि उद्या सकाळी षड्दर्शनाचा ग्रॉस आयडिया आपल्या समोर 1 तासात मांडणार आहेत. डॉक्टर वसुधाताई देव यांना मी उद्या करता आमंत्रित केलेलं आहे. आपण सगळ्यांनी बहुसंख्येने हजर राहावं अशी विनंती करतो. या ठिकाणी डॉक्टर काकांच्या चरणी वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. उद्याचा वर्ग प्राचार्य डॉक्टर वसुधा देव घेतले. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण हरी. धन श्री रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वासंती बोकट रामकृष्ण हरी. प्रतिभाताई पाठक रामकृष्ण हरी. शालिनीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुमेधाताई अपराजित रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. छायाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वाकोडे रामकृष्ण हरी. उषाताई भानेगावकर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.